कोण म्हणतं की तयार व्हायला बायका उशीर लावतात. आमच्याकडेच बघा ना, शॉपिंग म्हणलं की आम्ही सगळ्यात पहिला तयार असतो. बाकी प्रोग्राम वगैरे म्हणलं, साडी वगैरे नेसायची म्हणलं की 1-1.5 तास लागतोच. तर मी तयार वगैरे होऊन निघाली आहे डीमार्टला जायला. तर इथं शॉपिंग करायचं होतं. कशाची शॉपिंग ते थोड्या वेळाने सांगतेच. तर डीमार्टला पोहोचले. पहिलं आम्ही पेट्रोल भरलं, कारण उलव्यामध्ये ना एक पण पेट्रोल पंप नाही आहे. त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम होतोय आम्हाला. तर पेट्रोल टाकल्याच्या नंतर डीमार्टला आलो. डीमार्टला आल्यानंतर शॉपिंग चालू झाली. तर इथं ना गणपतीचे जे मोदकांचे ऑर्डर असतात, मी ऑर्डर घेत असते मी. तर त्याचीच तयारी चालू होती. थोडंसं डीमार्टचं सामान जे राशन वगैरे घ्यायचं होतं, घरी लागायचं ते पण घ्यायचं होतं आणि मोदकांचं पण घ्यायचं होतं. तर ते घेतलं. इथं माझे येडे-चाळे चालू आहेत. मी चष्मा वगैरे ट्राय करून बघत होते आणि तो प्राईस टॅग होता ना, तो सारखा चेहऱ्यावर यायचा आणि प्रॉपर दिसतच नव्हतं. माझी खूप इच्छा होती चष्मा घ्यायचा, पण नाही घेतला. जाऊ द्या. तर इथं ना आहोंना बघत होते. हे काय करतात, नेहमी मी काय तर सामान घेत असेल ना, तर लांब-लांब असतात माझ्यापासून. मला बोलतात, "सारखं-सारखं कॅमेरा चालू करत असतेस तू." तर राशन घेतलं, नारळ वगैरे घेतले. तर सध्या ना थोडंसं सामान घेतलेलं आहे, कारण गाडीवर तेवढं जास्त सामान घेऊन पण जाता येत नव्हतं. तर घरी रिटर्न निघालेलो. क्लिप वगैरे निघालेलं माझा, मी वापस केस वगैरे बांधत होते. तर इथं ना तुम्ही बघू शकता, जे इंटरनॅशनल एअरपोर्ट होणार आहे त्याचं काम चालू झालेलं आहे. सगळे बोलतात की 2025 मध्ये होईल, काय होईल काय माहिती. तर माझा उपवास होता, तर साबुदाणा खायला घेतला. मी सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं. पण हां, 2 कप 3 कप चहा तर झालाच पाहिजे ना, तर तेवढा चहा वगैरे घेतलेला. हे बोलत होते मला डीमार्टच्या इथे ना पिझ्झा खाऊया, तर मी खाऊ नाही दिलं, कारण माझा उपवास आहे आणि तुम्ही पिझ्झा खाणार. मी होऊ देईल का असं? तर शेवटी नंतर मलाच वाईट वाटलं म्हणून मी त्यांना इकडं बाहेर रगडा पॅटीस वगैरे खायला घेऊन आले. अथर्व आणि अमायरांनी शेवपुरी घेतलेली आणि यांनी रगडा पॅटीस असं काहीतरी घेतलेलं. तर माझा उपवास होता, मी काय यांची तोंड बघत बसलेली. मग मी याचा नंतर बदला घेणार आहे, नंतर मी पण येणार आहे खायला. तर अमायरा आणि अथर्व खात बसलेले. अमायराचं प्लेट रेडी व्हायचं होतं. अमायराने अथर्वच्याच प्लेटातली एक शेवपुरी घेतली. अथर्व नंतर तिचा बदला घेतला. अथर्वने तिच्या प्लेटमधली नंतर शेवपुरी घेतली. अशी यांची भांडणं चालू असतात. घरी जाताना चिकन वगैरे घेऊन यायचं होतं, कारण संडे होता, नॉनव्हेज द्यायचं होतं टिफिनला. पण एक टिफिन होता तो व्हेज होता, कारण त्या नॉनव्हेज खात नाहीत आणि मी पण नॉनव्हेज खात नाही. त्याच्यामुळे आमच्यासाठी मटकी घेतली मिक्स आणि घरी निघाले. संध्याकाळचं वातावरण झालेलं, उशीर झालेला भरपूर. टिफिन पण बनवायचे होते. चिकन वगैरे स्वच्छ धुवून घेतलं आणि जी अद्रक लसूणची पेस्ट होती ती आत्तासाठी पण आणि नंतरसाठी पण म्हणून घेतली. उशीर होत होता म्हणून खूप घाईघाईत सगळे कामं करत होते आणि त्याच्यात झाला एवढा उद्योग. तर मी ना जे ओला नारळ असतो तो काढत होते आणि हातातच स्क्रू ड्रायव्हर असतो तो घुसला. मी पण एवढी शहाणी आहे ना, तर कशानं दुसऱ्यानं काढायचं सोडून ह्या स्क्रू ड्रायव्हरनं काढत होते आणि सटकला आणि हातातच घुसला. अजून पण मला त्रास होतोय त्याचा. तर इकडं चिकन वगैरे बनवून घेतलं, चिकन सुक्का बनवून घेतलं. पण दिवसभर माझं आता लक्ष ह्या जे लागलेली जखम आहे ना तिकडेच जाणार आहे. त्रास होतोय भरपूर आणि दुष्काळात 13वा महिना नेहमी माझ्यासोबत काही ना काही वाईट घडत असतं. तर चिकनमध्ये ना पाणी टाकतं ना, चिकनचा रस्सा असतो तो डोळ्यात उडालेला. म्हणजे का एवढं सगळं वाईट माझ्यासोबतच का मला समजत नाही. तर हा होता आजचा माझा ब्लॉग. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.